आई तुझी आवडती हनीमून सिरीज घेऊन आलोय. मी खूप खुश आहे. सुरेल माझ्या नववधूचं नाव. ओ सुरेल. सुरेल. बघा आली माझी हनीमून स्किट स्पेशलिस्ट बायको. अहो ऐकलत का? अगं बाई, तुमच्यासाठी मी बदामाचे दूध आणलंय. ऐकला का आवाज? कळलं ना सुरेल नाव का ठेवलंय मी? इश्श तुमचं आपलं काहीतरीच. आ, पण तुम्ही कोणासोबत बोलताय? ताई आली हनीमूनला. अगं बाई, अगं बाई, अगं बाई, ताई आलात का? नाही, नाही, मला आधी तरी सांगायचं. आली म्हणजे तशी आली नाही. तशी नाही. ती समोर असते ना माझी ताई. अगं बाई नमस्कार. हा प्रीतीच्या झुल्यामध्ये देतो हा झोका. प्रीतीच्या झुल्यामध्ये देतो हा झोका. नवरा माझा बोका. जपून जपून चाल पुढे आहे धोका. जपून जपून चाल पुढे आहे धोका. नमस्कार प्रसाद भाऊजी ओका. फक्त गायक नाहीये, इन्स्टंट लिरिक्स पण करते माझी बायको. तुमचं आपलं काहीतरी. थांब ना, अहो मला एकदा मन भरून बघू दे. माझी बायको असा बदामाचा ग्लास घेऊन येईल ह्या एंट्रीची गेली कित्येक वर्ष वाट बघत होतो. फायनली तो दिवस आलाच. तुमचं आपलं काहीतरीच. हा काय गळा आहे? इश्श. गळा नाहीच आहे, लळा आहे, लळा. पहिल्या दिवसापासून लागलाय मला. तुला माहितीये सुरेल, आपला बघण्याचा कार्यक्रम होता ना, मी तुला पूर्ण कार्यक्रमात पाहिलंच नाही. म्हणजे फक्त डोळे मिटून ऐकत होतो. मला चांगलेच आठवतंय. तुम्ही पोहे खाताना सुद्धा डोळे मिटले होते आणि वहिनी आणि आई केवढ्या टेन्शन मध्ये आल्या होत्या. त्यांना वाटलं पोहे खाता खाता तुम्हाला झोप लागली की काय. एखादं गाणं गा ना. आज नको. आज आपली एवढी हनीमूनची रात्र आहे. गाणं वगैरे एक नको. मिनिट, मग हनीमूनच्या रात्री गायचं नाही असं काही नियम आहे का? तसं हे नाही. बघ, मी ऐकलं त्याच दिवशी ठरवलं हनीमूनच्या रात्री गाणं झालं अहो पण पाहिजे. ऐका माझी ना, रिक्वेस्ट आहे. माझी ना थोडी धावपळ झाली आहे आणि ना माझा घसा पण बसलाय हो थोडासा. प्लीज समजून घ्या ना. नाही नाही, गाणं तर झालंच अहो, पाहिजे. मला ऐका माहिती ना. नाही. गाणं 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 अहो. गाणं तर झालंच पाहिजे. गाणं 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 अहो, गाणं ऐका ना. गाणं. अहो मला तुझं काय चाललंय? सर तुम्ही गाणं 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 केलं ना, गायलो. टिप सर. येणारच का रे तू? हनीमूनच्या रात्री तुला कशाला गायला बोलवीन? नाही मी माझ्या बायकोला सुरेलला गायला सांगत होतो. सर, माझं नावही सुरेलच आहे. हा? हा, आणि मी इथे बसलेल्या सगळ्यांपेक्षा चांगला गातो. निघ, वासरात लंगडी घ्यायची आणि निघ. शहाणी तर आहे. निघ निघ जा. आला मोठा. आय एम सॉरी, त्याने मध्ये झाला गोंधळ घातला. गाणं एक गाणं please. अहो बरं ठीक आहे. आता तुम्ही एवढा हट्ट करताय तर गातेच. पण माझी एक अट आहे. हा आपण आज दोघं मिळून गाणं गाऊया. डुएट सॉन्ग गाऊया, चालेल? जशी तू रिस्क घेशील. आ? म्हणजे जसं तू म्हणशील तसं. पण ऍक्च्युली ना, गाणं हा माझा प्रांतच नाहीये. अहो पण प्रांत नसलेल्या ठिकाणीच मनमोकळेपणाने वावरता येतं. अपेक्षांचं ओझं नसतं ना. हो हो. वा, काही कळलं नाही पण तू सुरू कर, मी तुला जॉईन करतो. बर. जी हमें मंजूर है आपका ये फैसला. ऐका. कह रही है हर नजर बंदा असं नाहीये. परवर अहो, थांबा शुक्रिया. ना. सॉरी, म्हणजे तुम्ही फारच चुकीची चाल गाताय. नाही. अशी चाल नाहीये होती. अशीच आहे. असं नाहीये हे. असे जी हमें मन, जी हमें मन. तुम्ही
पहिल्यापासून गाते मी पहिल्यापासून गाते पहिल्यापासून गायले ना की मला चाल आठवेल. आपकी नजरों ने नाही हो तुम्ही नका गाऊ ही अगं, चाल ना आहे, बघ. वेगळीच आहे. मला टेन्शन आलंय हो माझं सगळंच चुकतंय हो टेन्शन- मला ऐका ना मी पहिल्यापासून गाऊ मी वेगळं काही गाऊ नाही, ऐका. ऐका ना टेन्शन- मी गुरुजींना विचारू का मग कदाचित गुरुजी मला सांगतील मला ना हनीमूनच्या दिवशी गुरुजी कुठे आठवतात? ऐक ना ऐका ना मी ना त्यांना विचारते शांत हो, शांत. कारण त्यांना जर कळलं ना मी हे चुकीचं गाते तर एकतर आधीच माझा घसा सुरेल बसलाय आणि सुरेल त्यांना- सुरेल शांत हो. शांत हो. काय नाही ती जस्ट अशीच गंमत केली मी काय एवढं काही इम्पॉर्टंट नाही इथे कोणाला कळतं नोट बीट हा ते काय नाही ऐक इकडे बघ शांत हो. सुरेल ए जाऊ दे ते ऐक हे बघ माझ्याकडे बघ माझ्या डोळ्यात बघ काय दिसतंय गुरुजी दिसताय तो ऐका ना मी फक्त गुरुजींना एकदा फोन करते म्हणजे मग काय होईल की मग ना माझ्या गुरुजी मला डोळ्यात गुरुजी? सांगतील हा पण त्यांना सांग हनीमूनची रात्र हा करू ना मी त्यांना फोन रियाज वेगळा करायचं त्यांना काय म्हणजे त्यांना सांग लवकर हा मी करते हा मला ना काय होतं ना चुकल्यासारखं वाटतंय जरा नाही, हरकत नाही. मी त्यांना जरा फोन करते हॅलो गुरुजी हॅलो गुरुजी पदस्पर्शम शुभेच्छा बेटा. अरे वा 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 म्हणजे तू आणि गुरुजी दोघे एकाच स्केलचे आता मस्त वा वा गुरुजी हा बेटा मला एक अडचण काय बेटा. गुरुजी ऐका ऐका गुरुजी गुरुजी मला ना एक अडचण होती मी ना आता माझ्या पतिदेवांसोबत एक गाणं गात होते ते गाणं नाही का आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे हा तर ते गाणं ना काय होतंय ना माझ्या आधीची जे अंतराच्या आधीची जी हरकत आहे ना ती हरकत जरा माझी चुकतीये तर मला जरा हॅलो हा तर ती मला जरा सांगाल का मार्गदर्शन केलं तर बरं होईल बाळा हा हरकत घेताना हरकत चुकत असेल तर हरकत नाही. वा गुरुजी मस्त हे बघ बाळा थांबा हो हा काय कर ना हा गुरुजी आपण बऱ्याचदा सुरांच्या चकव्यात असं अडकत असतो बाळा. हो गुरुजी त्यावेळी काय करावं गड्या तर आपण काय करावं वेगवेगळ्या रागातली वेगवेगळ्या धाटणीची गाणी गावीत. बरं तू एखादी चीज किंवा ठुमरी गाऊन बघ बरं चकव्यातनं बाहेर येशील. गुरुजी ते चीज खाऊन गाता येतं म्हणजे बटर खालून घाललं तर म्हणजे असं सुळकन जाईल असं. बाळा कोण आहे बरोबर. गुरुजी ते मी हनीमूनला आले माझ्या पतिदेवांसोबत हा बाळा हा गुरुजी अशा बेसूर आणि कॉलरी ठीक करता येत नाही अशांबरोबर जात जाऊ नको हनीमूनला या पुढे. गुरुजी ते माझे पतिदेव आहेत. बाळा हो गुरुजी आपण सुरांना घट्ट मिठी मारायची. कोणी कितीही सांगितलं तरी गाईला बैलाला म्हशीला मिठी नाही मारायची बाळा. मस्त हा गुरुजी मध्येच सोशल सर्कल मस्त हा ठीक आहे गुरुजी तुमची आज्ञा पाळते आणि मी प्रयत्न करते हा गुरुजी माफ करा थोडा घसा पण बसलाय पण मी प्रयत्न करते हा ते आपकी नजरोने ते ह्याच्यात ती चुकले ती चुकली. ते मी गाते हा ठेवू का बाळा हा हा गुरुजी ते साधे स्वर आहेत बाळा. हा? म्हणजे बघ कसं आहे जी हमें मंजूर गुरुजी ठीक आहे ठेवतो फोन गुरुजी आपका हर गुरुजी कट केला फोन गुरुजी हमें मंजूर फोन कट झालाय. आप जगदीशदा माईक बंद करा आतला जगदीशदा माईक बंद करा आतला पटकन. ते- मला गुरुजींनी सांगितलंय की 2-3 वेगळी गाणी गा हा, उद्या तर गाऊया कदाचित आपण. मला नाही ऐका ना नाही, उद्या मी जर गाऊया. नाही गायले ना तर मी जरा प्रयत्न करते हा उद्या गाऊया आपण ऐक ना उद्या गाऊया ना आपण मस्त गायलीस यांना काय वावा करायला हनीमून माझाच आला
अडकले ते माफ करतो. मला ना खूप टेन्शन आले हो. नाही. माझ्या जर जागा चुकल्या, माझा आवाज बसला की मला खूप चुकल्यासारखं होतं. नाही तू नको टेन्शन आहे. अरे तुला कुत्र डायरेक्ट बेसूर बोलतोय मला. ए रोबी त्याला सांग. अरे थांबा ना. रोबो नको आता, बस झालं. अरे काय चाललंय यार, माझा हनीमून आहे इथे. माझ्या हनीमूनचं तुम्ही पार दिवाळी पाठ करून टाकली इथे. ऑर्केस्ट्रा चाललाय का? नाही. एकदम गप्प. कोणी बोलायचं नाही, शांत बसा. माफ करा. आवाज बंद. नाही, त्यांच्याबरोबर चांगला एक सूर लागला आवाज होता. बंद म्हटलं ना. काय कोण गात कोण होतं इकडे आता? हॅलो गात कोण इथे रंगारंग कार्यक्रम चाललाय. एक सेकंड इथे बच्चा, एक ए. मिनिट. गात कोण होतं? अगं बाई, साक्षात नन्नू मुळे. ओरडून आणतो सर. कोण गात आता? आम- बेटा, कोण गात कोण होतं? तुम्ही इथे कसे काय पण? मी शेजारीच राहतो. शेजारची रूम माझी आहे. अच्छा, हो का? गात कोण होतो आता? मी बाईच्या गात होते. माय गॉड, तुमचा बाईचा आवाज नाहीये, आवाजात बाई आहे. अहो काय वा, तुम्ही सुंदर. माझा एक रियालिटी शो येतोय, नवीनच येतोय, कुठला? गा नावाचा. त्याच्या फायनल मध्ये मी तुम्हाला एंट्री देतोय. फायनल मध्ये एंट्री देतोय. काय धन्यवाद धन्यवाद. ट्रमेंडस वॉइस, अमेजिंग. सर मैं भी गा रहा था. बेटा तेरे को ऑडिशन के लिए आना पडेगा बेटा. हा ओके. मध्ये दुसरं कोण गात होतं यार? मला कोण होतं ते? माझे पतिदेव गात होते हे. What? परत गायला सर तोंडात पाय घालेन, मांडी एवढा घालेन, जे काही असेल ना ते असं दाबून पोता भरत तसं भरेन.